आज मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तो अमित घागरे सरांचा पुसेसावळी कडेपूर रोडवरील उपळे मायनी ह्या गावातील हा प्लॉट आहे. 3000 झाडांचा प्लॉट आहे. पिंक ताईवान जात आहे. सरासरी प्लॉटचा तर हा दुसरा बहार आहे. पहिल्या बहाराला आपला चांगल्या प्रकारे मला वाटते 48 टन माल गेला. 48 टन माल गेला पहिल्या बहाराला. दुसऱ्या बहाराचा आता आपलं फोम बॅगिंग चालू आहे. आता शूटिंगच्या सुरुवातीला सांगतो तुम्हाला, हा प्लॉट तुम्हाला असा लहान दिसेल. ऍक्च्युली आपण हे दुसऱ्या बहाराचं आता नियोजन केलेलं आहे. छाटणी घेतलेली प्लॉटची, फ्लॉवरिंग पण सुरू झालेली आहे. बरोबर का सर? बरोबर. पहिलं फोम बॅगिंग आता आपण आज चालू केलेलं आहे. फोम बसवणारे आपले लेबर आहेत गणेश भाऊ. त्यांनाही आपण शूटिंगमध्ये का घेतोय, कारण बऱ्याचशा वेळा काय होतं की आपण प्लॉट व्हिजिट करत असताना 100% प्रत्येक झाड तर फिरत नाही. पण असं हे ज्यावेळेस प्लॉटवरती फोम बॅगिंग करत असतात त्यावेळेस प्रत्येक फळ ना फळ ह्यांच्या हातातून जाणार आहे. मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळेस आता ह्या प्लॉटवरती फोम बॅगिंग चालू केलं, फळं कशी वाटली तुम्हाला एकंदरीत? म्हणजे क्वालिटी चांगली होती का? फळांची डाग वगैरे आहेत? नाही सर, व्यवस्थित होतं. आहे का व्यवस्थित? हा, आम्ही सरांनी पण सुरुवातीपासून आपल्याला चांगला सपोर्ट केलेला आहे. कारण शेवटी कसं आहे, आपण मार्गदर्शन त्यांना 100% चांगलंच करत आलेलो आहे आजपर्यंत. पण मार्गदर्शन करत असताना त्यांनी हे काम तितकंच वेळेवर करणं गरजेचं आहे. आम्ही सर, मला एक सांगा, आता हा जो प्लॉट आहे हा आपला तैवान जातीचा प्लॉट आहे, बरोबर का? बरोबर. सरासरी नाही म्हटलं तरी आपला 3.5 लाखाच्या घरात तर फॉर्म 100% बसतोय का भाऊ? हो सर, बसतोय का? बसतोय का तर सांगा की. 100% फॉर्म. सरांना तर वाटत होतं की बाबा एवढा फॉर्म नाही बसणार, 2-2.25 लाखाच्या घरात फॉर्म बसेल. तुम्हाला मी पहिल्या दिवशी शब्द काय दिला होता? एवढा फॉर्म बसेल म्हणलं होतं का? 100% आपण जो शब्द सरांना दिला होता त्यावरती आपण म्हणजे प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण काम करतो, शेवटी कसं असतं, थेअरी नॉलेज असणं किंवा आपण शाब्दिक बोलणं हे महत्वाचं नाहीये. काम करून दाखवणं किंवा शेतकऱ्यांनी ते काम करणं तितकंच गरजेचं आहे. सरांनी ते काम केलेलं आहे. आज जवळपास नाही म्हटलं तरी प्रति झाड आपला 120-130च्या आसपास फोम बसतोय आणि बसलेला आहे. काम ऑलरेडी चालू आहे शेतकरी मित्रांनो. आणि वरती जो माल निघतोय तो पण चांगल्या प्रकारे आपलं फ्लॉवरिंग सुरू झालं. ते आपलं दुसऱ्या बहाराचं नियोजन आहे. सरांना आलेला आपला अनुभव कसा होता ते थोडं 2 शब्दात विचारू. सर, तुम्हाला काम कसं वाटलं? सर्व्हिस कशी वाटली विशेष म्हणजे? दादा तुम्ही सांगा. चला, सरांचा जाऊ बोला हो. सर, विजिट सरांची कायम 10 ते 15 दिवसांनी असते. नक्की असते, 100% असते. आणि मला एक सांगा, काम कसं वाटलं? म्हणजे जास्त खर्चिक होतं? खर्चिक नाही, अजिबात नाही. नाही तर नाही, हाय तर हाय. नाही. आणि जे काही आज आपण काम करत आलो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं सर, की बाबा खर्च. तुमची कुठलीही फळबाग करा किंवा अदर कुठलीही पिकं असू द्यात, तुमचा खर्च जर जास्त झाला तर परवडत नाही आपल्याला. मान्य, तुमचा अनुभव आमच्या जास्तच आहे ह्या गोष्टी. आपल्याला खर्चामध्ये 100% आपण म्हणजे कंट्रोल ठेवलाय. आणि असं झालं का हो की बाबा ज्यावेळेस आपण फळबाग काही शेतकरी नवीन काय करतात की बाबा हा स्प्रे घेतला किंवा नाही, अमावस्या पौर्णिमेला जर मी स्प्रे नाही घेतला तर माझी बाग अडचणीत येऊ शकते, अशात आपण कुठलीच गोष्ट केली नाही. म्हणजे एकंदरीत काम कमी खर्चात असेल तर 100% काम सुद्धा चांगलं होऊ शकतं. फक्त वेळच्या वेळी झालेलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, साधं सिंपल आपण ह्या प्लॉटवरती काम केलेलं आहे. जास्त काही खर्चही केलेला नाहीये, कारण शेवटी साहजिक खर्चही आपल्याला मापात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण खर्च जास्त झाला तर शेवटी एवढ्या 3000 झाडांचा खर्च जर आपण बघायला गेलो तर फार जास्त होऊ शकतो. शेतकरी खचून जाणारे पैसे काय होतील नाही होतील तो पुढचा भाग राहिला. पण ज्या पद्धतीने आपण सरांची छाटणी घेतली होती 100% पैसे चांगले होतील. अपेक्षा आहे, व्हायलाच पाहिजेत. दुसऱ्या बहाराचं आज आपण छाटणीपासून नियोजन केलेलं आहे. खूप सिंपल काम केलेलं आहे, जास्त काही खर्चिक काम केलेलं नाहीये. सरांचा चेहरा बघितला की महत्वाचा आपल्याला कळतंय की बाबा माणूस तोंडी बोलण्यापेक्षा आहे ना, की चेहरा माणसाचा बऱ्याचशा गोष्टीमध्ये सांगून जातं की बाबा माणूस समाधानी. भाऊ, कसा वाटला प्लॉट? तुम्ही तर माझ्या प्लॉटवर बरेचसेच प्लॉटवरती काम करताय. काम कसं आहे आपलं? एक नंबर आहे का? चांगलं आहे का काम? काम शेवटी चांगलं असणं गरजेचं आहे. शेवटी कसं आहे माहिती आहे का, लागवड आता भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या आहेत, पण लागवड किती जरी झाली तरी शेवटी मार्गदर्शन म्हणजे माझ्याकडून घ्यावं अशी अपेक्षा बिलकुल नाहीये. तुम्ही कुणाच्याही डोक्याने करा, पण व्यवस्थित काम करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतील. बरोबर का? बरोबर. कदा चुकीचं आहे का याच्यामध्ये? चांगल्या रीतीचं काम झालेलं आहे. शेतकरी समाधानी आहेत. तुम्ही चेहरा बघून तर तुम्हाला लक्षात येत असेल शेतकरी मित्रांनो. जे कोणी शेतकरी नवीन लागवडीमध्ये असतील किंवा ज्यांना अशा पद्धतीचं काम करायचंय त्यांनी 100% खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.